ऍक्शन मध्ये बॉलिंग मार्क वरती किरण पाटील मॅन फ्रॉम सावध क्वार्टर ऑफ भिवंडी. तर दुसऱ्या बाजूला रन मशीन म्हणून ज्याची ओळख असं जयंत डिंगोरे पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न पूल करण्यात आला होता. बॉल चालला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सूरज केने पाहायला मिळतील. त्याच्या माध्यमातून फिल्डिंग अप्रतिम. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 2 पाहायला मिळेल. एनके स्पोर्ट्स खांडवा संघाकडे बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे, तितकीच सुरेख अशी गोलंदाजीची लाईनअप देखील आहे आणि त्यामुळे 50 धावा मिनिमम तुम्हाला बनवावे लागतील या संघासमोर तुम्हाला फाईट करायचं असेल तर. 2 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका अप्रतिम होता. कव्हर पॉइंट मध्ये इनफिल्ड मध्ये थोडंसं मिसजमेंट पाहायला मिळायला हरकत नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 3 आकड्यावरती. इनफिल्डच्या बाहेर 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. पहिला खेळाडू मिड विकेटला असेल जयेश, तर दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल सूरज केने लॉंग ऑन मध्ये असेल. चांगला चेंडू होता. पंचांकडे कटाक्ष. बॅटची कडा आणि त्यानंतर योगेश बालेकर करणार नाही कुठली चुकी. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. जयंत डिंगोरे बॅक टू दी पवेलियन. जयंत डिंगोरे बॅक टू दी पवेलियन. 3 आकड्यावरती पहिला झटका लागतोय साई स्पोर्ट्स शहापूर या संघाला. नवीन खेळाडू प्रतीक जर्सी नंबर 1 मध्ये मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्या खेळाडूला आपण पाहतोय असा खेळाडू सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. असं म्हटलं जातं ना की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. मैदानाच्या आतमध्ये अगदी त्याप्रमाणे इथून काय झालं याला महत्व न देता साई स्पोर्ट्स शहापूर संघाला येणाऱ्या चेंडूंमध्ये मी काय करू शकतो आणि प्रतीक काय करू शकतो यावरती कुठेतरी भरोसा दाखवावा लागेल. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा तयार किरण. बॅटची कडा. चेंडू गोशंकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अप्रतिम अशी मॅच पाहायला मिळते. एका बाजूला एमके स्पोर्ट्स खांडवळ, दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स शहापूर. दोन्ही तुल्यबळ मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. अप्रतिम अशी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते भेटीला, जी मात्र येत असताना पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड वरती गणेश डिंगोरे मॅन फ्रॉम गोटेगर्भ. चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॉटमॅनचा चांगला वापर झाला होता. एकाच जागेवरती समाधान मानावं लागतंय सिंगलच्या मदतीने. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 5 आकड्यावरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अप्रतिम अशी सुरुवात कुठेतरी झाली आहे बॉलिंग करणाऱ्या एमके स्पोर्ट्स खांडवळ या संघाची. समोर जर पाहिलं तितकाच मातब्बर संघ आणि त्या संघासमोर तुम्हाला बॉलिंग करत असताना आगीचे निखारे फेकणे गरजेचे आहेत आणि ते निखारे फेकले जात होते. जयंत डिंगोरे पूर्ण प्रकारे बीट झाले. बॅटची कडा लागली. त्यानंतर एसटी रक्षकाने कुठली चूक केली नाही. एसटीच्या मागे एसटी रक्षक पाहू शकतो योगेश पालेकर, वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर इन टेनिस बॉल क्रिकेट म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. एसटीच्या मागून संपूर्ण मॅच मध्ये सूत्र हलवण्याचे काम जे मात्र योगेश पालेकर करतो. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल सानवी 11 777 ग्रुप वाशेरे आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ आई गावदेवी क्रिकेट संघ पिसे असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सेमीफायनल ची मॅच असेल या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. दिस टाइम स्ट्रोक 1 धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. सातत्याने प्रतीकचा उल्लेख केला जातो. ज्या ज्या वेळेस त्याला संधी मिळते संधीचं सोनं त्याच्या माध्यमातून होत असताना सातत्याने आपण पाहिलं आहे. परंतु तुमच्याकडे कॅलिबर असणं दुसरी गोष्ट आहे आणि कॅलिबरला साजेशी कामगिरी ज्यावेळेस संघाला तुमची गरज आहे त्यावेळेस करणं खूप दुसरी गोष्ट आहे. यावेळेस तो कामगिरी तशी करेल का हा मोठा प्रश्न आहे, कारण धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो.
खुलवा टप्पाचा चेंडू होता, पडल्यावरती थोडंशा प्रमाणामध्ये अतिरिक्त टेक ऑफ चेंडूने घेतलं, थोडंशा प्रमाणामध्ये कट देखील झाला. त्यानंतर यष्टीरक्षक योगेश पालेकर यांनी कॅरी केलं चेंडूला. डॉट बॉलची समाप्ती होती. अप्रतिम गोलंदाजी जी मात्र टाकली जाते NK स्पोर्ट्स खांडवळ या संघाच्या माध्यमातून. यावेळेस देखील डॉट बॉल येतो. सूरज खेने जो मात्र बॉलिंग मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय. पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. पूर्ण प्रकारे हतबल करायचं काम केलंय सध्याच्या स्थितीला साई स्पोर्ट्स संघ शहापूर या संघाला. अजून एक चांगला चेंडू, खुलवा टप्पाचा चेंडू अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, स्थगित पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ दुसरं. आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी सूरजच्या माध्यमातून केली जाते. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत आणि त्यानंतर धक्का बसलाय. प्रतीकची की संपुष्टात येते. प्रतीक बॅक टू दी पवेलियन. प्रतीक चाललाय तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज आतिश पांडे मैदानाच्या आतमध्ये उतरतो. विनंती असेल आई गावदेवी क्रिकेट संघ पिसे आणि सानवी 11 777 ग्रुप वाशेरे दोन्ही टीम्स आपल्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचंय. सामना 3 षटकांचा असेल. सेमीफायनल जी मात्र पाहायला मिळेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. सेमीफायनल क्रमांक पहिलं आपण पाहू शकाल. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ पिसे आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ सानवी 11 777 ग्रुप वाशेरे असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती. अवघ्या 1 धावेचे षटक जो मात्र पाहायला मिळालं सूरज केनेच्या माध्यमातून. अप्रतिम अशी कामगिरी सध्याच्या स्थितीला सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये NK स्पोर्ट्स खांडवळ या संघाची. अजून एक तुरुपचा एक्का म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असं योगेश पालेकर बॉलिंग मार्क वरती तयार. आपल्या स्पेलमधील पहिलं सांगी कोट्यातील देखील तिसरा षटक घेऊन तयार होतोय. दुसऱ्या बाजूला गणेश ढिंगोरे आणि आतिश पांडे हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पूर्ण प्रकारे बॅकफूट वरती साई स्पोर्ट्स शहापूर संघ आहे. परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी असं आपण सातत्याने म्हणत असतो. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत कुठलाही संघ फ्रंट फूट वरती नसतो आणि कुठलाही संघ बॅक फूट वरती नसतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 6 पाहायला मिळते. योगेश बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. स्ट्रायकर एंड वरती गणेश पाहायला मिळतील. थोडंसं संघर्ष पाहायला मिळालंय गणेशच्या माध्यमातून देखील. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करत होते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन दी स्कोर कार्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जर शहापूरकरांना विचारलं तिसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धावा धावफलकावरती असतील तर कोणाला विश्वास देखील बसणार नाही. साई स्पोर्ट्स शहापूर सारखा एक बल्लाढ्य संघ ज्यावेळेस बॅटिंग करतो त्यावेळेस सातत्याने समोरच्या संघावरती प्रेशर टाकायचं काम निर्माण होत असतो. परंतु सध्याच्या स्थितीला त्यांच्यावरती प्रेशर आहे. 1 धाव धावफलकावरती ऍड होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. पहिले षटक ज्यामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव पाहायला मिळाली आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 3 धावा खर्च झाल्या 2 चेंडूंमध्ये. योगेश पालेकर बॉलिंग मार्क वरती. चांगला चेंडू क्विकवनचा वापर केला जातोय. यष्टीरक्षण अप्रतिम पाहायला मिळतोय सूरज केनेच्या माध्यमातून.
डॉट बॉलची समाप्ती होती. अजूनही तिसऱ्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. पंचांनी नो चेंडू घोषित केला आहे. नो +1. टोटल नो +1 टोटल 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. अप्रतिम अशी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर-24 शहापूरकर चषक 2024 हा दैदिप्यमान थरार पाहायला मिळतो. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट इन दिस बेल्ट म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. फ्रीडचं चिन्ह असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. व्हाईट बॉल पाहायला मिळेल त्यामुळे फ्री हिट देखील कंटिन्यू असेल. 12 धावा धावफलकावरती पाहू शकतो. सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे बॅकफूट वरती संघ साई स्पोर्ट शहापूर आहे, परंतु अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवणे गरजेचे असतील. व्हाईट बॉल येतोय. पीसी टीम आपण टॉस जिंकला. आपला डिसिजन सांगायचं. सामना 3 षटकांचा असेल. सेमीफायनल क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 वाईड येतात त्यामुळे फ्रीडचा चेंडू देखील अजूनही कंटिन्यू असेल. 13 धावा धावफलकावरती. टॉस जिंकला. पीसी संघाने बॅटिंग चूज केली आहे. वाईड +1. 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. संजीवनीचं काम हे 2 धावा करतील. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 15 या आकड्यावरती. बॅक टू बॅक जर पाहिले तर आतापर्यंत 6 अवांतर बॅक टू बॅक पाहायला मिळत आहेत. कुठेतरी संजीवनीचं काम करेल. सुटकेचा निश्वास साई स्पोर्ट शहापूर संघाने घेतला असेल. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. फ्रीडचा चेंडू होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतो कुठेतरी कॅच पकडली होती, परंतु त्याचा फायदा मिळणार नाहीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. आतिशला वाटलं होतं कदाचित फलंदाज बाद असेल, त्यामुळे आतिश थोडासा स्लो डाऊन झाला होता. हरकत नाहीये. 2 धावा एक्झिक्यूट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. बॅट ची कडा लागली आणि त्यानंतर चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव जी मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती पाहू शकतो. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये हा तिसरा पाहायला मिळतो. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटची कडा. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल आणि अशा रीतीने सिंगल होती कंप्लीट. 19 धावा धावफलकावरती. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 19 रन on the scorecard. तीन षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 19 पाहायला मिळेल. हा एक षटक साई स्पोर्ट शहापूर या संघासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. स्ट्रायकर रेट वरती अतिश भांडे पाहायला मिळतोय. पंचांकडे कटाक्ष थोडस प्रमाणामध्ये टाकणार होते, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. वेगवान चेंडू क्विकवनचा वापर केला जातोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. सन्मानजनक स्कोर जर बनवायचा असेल तर अजूनही 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे.
धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 20 या आकड्यावरती. चौथे षटक मार्गस्थ. चौथे षटक प्रगतीपथावरती आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. यावेळेस फटका अप्रतिम. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करत होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार येतोय गणेश ढिंगोरे उर्फ धोनीच्या बॅटमधून. षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 26 या आकड्यावरती. अशाच फटक्यांची गरज होती. लेट आलेत परंतु थेट आलेत असं म्हणायला हरकत नाहीये. एक जो मात्र षटकाराला अजून 2 ते 3 येणं गरजेचं होते. यावेळेस पाठची कडा एसटी रक्षक थोडेसे बीट झाले. सिंगलच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 27 ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट. अजूनही 3 चेंडूचा खेळ अजून मात्र शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये किरण पाटील च्या माध्यमातून अवघ्या 5 धावेचं षटक, त्यानंतर सूरज केने याच्या माध्यमातून अवघ्या 1 धावेचं षटक होतं. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटची कडा लागते. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 28 पाहायला मिळेल. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. 2 मोठे फटके आले. 35 पर्यंत धावसंख्या गेली तर नक्कीच फायटिंग टोटल उभा राहील या ती मात्र शंका नाही. बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाची, परंतु दुसरीकडे पाहिलं तर बॉलिंग लाईनअप देखील तितकीच सुरेख आहे साई स्पोर्ट्स शहापूर या संघाची. मोठा फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्यात आला आणि तोपर्यंत एकदा झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवरती अतिश. पंचाचा निर्णय येतो जो मात्र व्हाईट बॉल रिव्ह्यू घेण्यात येतो. फेअर डिलिव्हरी असेल. ऑन द लाईन चेंडू होता आणि त्यामुळे पंचाचा निर्णय येतो फेअर डिलिव्हरी. अशा रीतीने 4 षटकांचं वाजवी खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 30 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये साई स्पोर्ट्स शहापूर या संघाने सेट केलं.
NK स्पोर्ट्स खांडवळ या संघासमोर. येणारी 24 चेंडू आणि 30 धावांची गरज. सूरज केने आणि योगेश पालेकर हे सलामीचे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतील. सातत्याने भावळे ब या संघाकडून खेळत असत, परंतु आज तालुका ऑफ मध्ये ज्यांची वर्णी लागली NK स्पोर्ट्स खांडवळ या संघाकडून दुसऱ्या बाजूला ओमी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अप्रतिम आहे, फटका दर्जेदार बॉल निघून चाललाय लॉंग लेग मधून सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती पहिला तडाखा, ब्रँडेड 4 चौकार येतो. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होईल, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोचली 6 या आकड्यावरती.
बॅटची कडा पंचांकडे अपील केली जाते, कडा आहे की नाही. आणि येस, फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. सूरज केने बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज किरण पाहायला मिळतोय. फटका अप्रतिम. बॅकफुट वरती आले, फक्त दिशा दाखवली आहे. कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या दाफुलकरती पाहायला मिळेल. जाऊन पोचली या 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 20 चेंडूंमध्ये 20 धावेची गरज. ओमकार पाहायला मिळते बॉलिंग मार्क वरती तयार. ओमकार पटोले. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती किरण पाटील. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. एकाच जमीवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दाफुलकरती जाऊन पोचली आहे 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. धाव दाफुलकरती पाहायला मिळतील. पहिले षटक मार्गस्थ अजूनही एका चेंडूचा खेळ या पहिल्या षटकामध्ये शिल्लक पाहायला मिळतो. मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक पाहू शकतो. 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. ओमकार पटोले. इथे दांडी 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 गोल होतीये. विकेटचं पतन. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचं वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफुलकरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 2 बाद 11 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या दाफुलकरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. 18 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. साईल येतोय नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. स्ट्रायकर एंड वरती किरण असतील. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. चांगला चेंडू होता. चॉप करायचा प्रयत्न. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. एस्टेनच्या मागे यष्टीरक्षक आपण पाहू शकतो. सुजय भगत पाहायला मिळतात. वन ऑफ द ग्रेट प्लेयर म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. दुसऱ्या बाजूला आतिश पांडे बॉलिंग मार्क वरती.
फक्त आणि फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न होता. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळतीये. पुल करण्यात आलं होतं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरा पहिला चेंडू आलाय. डॉट त्यानंतर आलाय 1 धाव. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 12. अजूनही 18 धावांची गरज. 16 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज तयार. पुनश्च एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. वेगवान चेंडू हातात असताना आतिश पांडे पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. अप्रतिम अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला टाकली जाते. वेल बिगिन इज आफ्टर. अगदी त्याप्रमाणे सुरुवात चांगली झाली अतिशय षटकामध्ये. एंड अर्थात अंत चांगला होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित आहे 12 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील डॉट बॉल येतोय. अप्रतिम षटक पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये ज्याप्रमाणे सूरजने गोलंदाजी केली होती अगदी त्याचप्रमाणे इथे गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतीये आतिशच्या माध्यमातून. अवघ्या 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. तो गोलंदाज सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्कवरती पुनश्च एकदा तयार. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चाललाय ऑन साइडला. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. धावसंख्या धावफलकावरती 2च्या मदतीने 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 16 धावेची अजूनही गरज. 13 चेंडू शिल्लक असेल. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते या टीमात शंका नाहीये. किरण आणि साहिल हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघांकडे कॅलिबर, दोघांकडे पोटेन्शियल आहे. या टीमात शंका नाहीये. या षटकातील अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुनश्च एकदा इथे पुल करण्यात येतोय. डाऊन दी बॉल फिल्डर आले. फटका फसला. धक्का बसला आणि गोलंदाज असला. विकेटचं पतन. 2 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 16 धाव्यांची गरज असेल. दोन षटकांची समाप्ती 14 धावा धावफलकावरती. येणारा अजूनही 2 षटकं येणारे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामध्ये 16 धावेची गरज असेल. स्ट्रायकर एंडवरती किरण पाटील पाहायला मिळतील. किरण पाटील म्हटलं तर एक अप्रतिम असं खेळाडू विथ द बॉल विथ द बॅट. अप्रतिम अशी कॉन्ट्रीब्युशन त्याच्या माध्यमातून नेहमी आपण पाहत असतो. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्कवरती आपल्या स्पेलमधील पहिले सांघिक कोट्यातील 3रा षटक घेऊन तयार आहेत मनीष लाहाने. पुल करायचा प्रयत्न. बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये जयंत पाहायला मिळतील. उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. एका बाजूला NK स्पोर्ट्स खांडवळ आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ साई स्पोर्ट्स शहापूर असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 11 चेंडूंमध्ये अजूनही 14 धाव्यांची गरज. अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. अजून एक अप्रतिम फटका आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार येतो. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. अजूनही 10 धाव्यांची गरज. येणारे 10 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज पाहायला मिळतीये.
अप्रतिम अशी मॅच होईल याची मात्र शंका नव्हती आणि त्याचप्रमाणे मॅच देखील होत असताना पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये पहिल्या इनिंगच्या फक्त 6 धावा होत्या, त्यानंतर 23 धावा बाकी 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. इथे आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला 10 चेंडूंमध्ये 10 धावेची गरज आहे. मॅच पूर्ण प्रकारे एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाच्या बाजूने झुकलेली आहे, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत कुठला संघ ही मॅच जिंकेल हे मात्र कोणी सांगू शकत नाही. मनीष लहाने बॉलिंग मार्कवरती तयार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची कडा, कॅच सुटली आहे. तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. ही जर कॅच पकडली असती तर मी म्हटलो असतो की मॅच मध्ये पुनश्च एकदा पूर्ण प्रकारे शिरकाव झालं असतं साई स्पोर्ट्स शहापूर या संघाचं. ज्यावेळेस कॅच सुटली, निराशा हताशा पाहायला मिळाली मनीष लहानेच्या चेहऱ्यावरती. सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. अजूनही 9 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवरती जयेश असेल. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, फिल्डिंग अप्रतिम होती. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 8 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन सध्याच्या स्थितीला सुरू आहे. आठ चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. यावेळेस फटका अप्रतिम. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलंय काव कॉर्नर मधून सीमारेषा पलीकडे. किरण पाटीलचा तडाखा आलेला हा षटकार. 2 धावांची फक्त आणि फक्त गरज आपण पाहू शकतो. 7 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज पाहायला मिळतीये. सात चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. फक्त आणि फक्त औपचारिकता जी मात्र मॅच मध्ये शिल्लक पाहायला मिळते. इथे फटका अप्रतिम. बॉल चालला इनफिल्डला बेधून सीमारेषा पलीकडे. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाने. अभिनंदन एनके स्पोर्ट्स खांडवळ टीम. हार्ड लक, टफ लक आपण देणार आहोत साई स्पोर्ट्स शहापूर या संघाला. तर मॅन ऑफ द मॅच असेल विदाउट एनी डाऊट, ज्याच्या माध्यमातून बॉलिंग करत असताना विकेट आणि बॅटिंग करत असताना अप्रतिम अशी कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी पाहायला मिळालं. वैयक्तिक 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. तो किरण पाटील सावध एक्सप्रेस मॅन ऑफ द मॅच असेल. सेमीफायनल क्रमांक पहिली पाहायला मिळतीये. सानवी 11 777 बॉयज वाशेरे आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ आई गावदेवी क्रिकेट संघ पिसे हे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सेमीफायनल क्रमांक पहिली आपण पाहू शकतो. सामना 3 षटकांचा असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. हाडलं का आतिश? आतिश टेन्शन घेत नाही. तर पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल सानवी 11
777 ग्रुप वाशेरे आणि तो संघ फाईट करेल अगेन्स्ट टीम पिसे. सेमीफायनल असेल आणि थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. थोडंसं स्पीडअप करा प्रीतम.